नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या 10 एप्रिल रोजी आहे. या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ नृ सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रगट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात दर्शन दिले, तर कुणाला भगवान विष्णूंच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या स्वरूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीलासुद्धा दाखवल्या. आणि याच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 एप्रिलला आलेला आहे. प्रकट दिनानिमित्त अनेक स्वामी सेवेकरी जे आहेत तर ते अनेक प्रकारच्या सेवा करतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्रातला हा एक अध्याय जो आहे तर हा आपल्याला नियमितपणे प्रकट दिनापर्यंत दररोज वाचायचा आहे. हा अध्याय तुम्हाला येत्या 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत नित्यनेमाने तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला या अध्यायाचं पठण करणं शक्य झालं नाही तर मी तुम्हाला एक श्लोकसुद्धा सांगणार आहे. या श्लोकाचं सुद्धा तुम्ही पठण केलं तर नक्की स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला हा प्राप्त होईल. तर असा कोणता अध्याय वाचायचा आहे किंवा कोणता श्लोक जो आहे तर त्या श्लोकाचं नित्य आपल्याला पठण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वप्रथम जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या प्रकट दिनापर्यंत येत्या 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करा. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ वाचल्याने व्यक्तीच्या जीवनात अडचणी या नावाला देखील उरत नाही आणि प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्णच होते. म्हणून जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही येत्या 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. पण आता सर्वांनाच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसतं. काही वेळा ऑफिस असतं, कामं असतात, घरात लहान मुलं असतात, घरात सुतक असतं किंवा बऱ्याच जणांना पहा गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की अनेक प्रकारचे नियम असतात आणि हे नियमसुद्धा व्यक्तीला पाळणं शक्य नसतं. यामुळे आपण कधीकधी इच्छा असूनही पारायण हे करत नाही. ज्यांना शक्य नाही, ज्यांना इच्छा असूनही नियम पाळता येत नाही म्हणून हे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्हाला फक्त ही स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला या प्रकट दिनापर्यंत करायची आहे. तर आपल्याला गुरुचरित्रातला अध्याय 14वा जो आहे तर हा आपल्याला येत्या 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत वाचायचा आहे. गुरुचरित्र अध्याय 14वा महत्त्व आणि वाचण्याचे फायदे हे खूप आहेत. गुरुचरित्राध्याय 14वा याचे महत्त्व आहे. या अध्याय वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात. या अध्यायात वर्णन केले आहे की नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून वाचवण्यासाठी मदत केली होती. हा अध्याय वाचल्याने सर्व अडचणीतून मार्ग निघतो, मनाला आनंद आणि शांती देखील मिळते. म्हणून तुम्हाला या गुरुचरित्रातील हा एक 14वा अध्याय जो आहे तो तुम्हाला नियमित वाचायचा आहे. हा अध्याय वाचताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत? तुम्हाला हा अध्याय वाचताना बघा मांसाहार हा करायचा नाही. त्याचबरोबर दुपारची जी वेळ असते 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय वाचायचा नाही. कारण ही जी वेळ आहे तर ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. यामुळे या अर्ध्या तासामध्ये आपल्याला चुकूनही या अध्यायाचं पठण करायचं नाही.
या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी नक्कीच या अध्यायाचं पठण हे करू शकता। संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही सेवा महाराजांसाठी नक्कीच करू शकता। महाराजांना आपल्या हक्काची अशी एक वस्तू आहे ती म्हणजे सेवा। आपण जेव्हा महाराजांना फुलं अर्पण करतो, नैवेद्य अर्पण करतो, परंतु ते आपले स्वतःचं काहीही नसतं त्यामध्ये। सेवा हीच एक अशी गोष्ट आहे ती आपल्याला स्वामींना आपल्या स्वतःची द्यायची आहेत, तेव्हाच स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला सर्व संकटातून ते मार्ग दाखवत असतात। तसेच ज्यांना गुरुचरित्रातला हा 14वा अध्याय वाचणं शक्य नसेल तर अशांनी एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं आहे। अतिशय छोटा असा एक श्लोक आहे। हा श्लोक जर तुम्ही नित्य नियमाने पठण केला तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायणाचं जे फळ आहे तर ते मिळत असतं। आणि हा जो श्लोक जर तुम्ही या प्रकट दिनापर्यंत नित्य नियमाने जर पठण केला, वाचला तर नक्की स्वामीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील। हा श्लोक तुम्ही कधीही वाचू शकतात, रात्री झोपण्याच्या वेळीसुद्धा वाचू शकतात, सकाळीसुद्धा तुम्ही वाचू शकतात किंवा सायंकाळी आपण दिवा लावतो ते दिवे लागण्याच्या वेळीसुद्धा तुम्ही स्वामींच्या पुढे बसून हा श्लोक जो आहे तर तो तुम्ही वाचू शकता। त्याचबरोबर तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहे, काही काम करत आहे तर अशा वेळीसुद्धा तुम्ही हा श्लोक जो आहे तर तो म्हणू शकतात किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात। ज्यांना वाचता लिहिता येत नाही अशा लोकांनी हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि एक श्लोकी गुरुचरित्राचा जो श्लोक आहे तर याचा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात, तितकंच पुण्य तुम्हाला हे प्राप्त होईल। स्वामी खरोखर ही सेवा केली तर आपल्या इच्छा पूर्ण करतात का? आपल्यावरची सर्व संकट जी आहेत तर ती टळतात का? किंवा संकट जी आहेत तर ती दूर होतात का? तर पहा, जर तुम्ही भक्तिभावाने स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी तुमची अशी स्वतःची एक गोष्ट म्हणजे सेवा ही जर केली तर नक्कीच स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतात। प्रसन्न होतात म्हणजे तुमची वेळ किंवा काळ जो आहे तर तो थांबवू शकत नाही। वेळ आणि काळ हा कोणासाठीही थांबवू शकत नाही। परंतु पहा, अशा ठिकाणी तुम्ही संकटात आहे जिथे तुमचा हात किंवा पाय जाणार आहे, अशा ठिकाणी स्वामींमुळे फक्त तुमची बोटं जातील, तुमचा हात वाचेल, म्हणजे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी राहतील। यासाठी ही सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची असते। आपल्यावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि ही वेळ थांबवण्यासाठी आपल्याला स्वामींचे या सेवा आहे तर ह्या करायच्या आहे। तर पहा, आता मी तुम्हाला स्क्रीनवरती एक श्लोकी गुरुचरित्र हा जो श्लोक आहे तर हा तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दिलेला आहे। तर तुम्हाला या श्लोकाचं नित्य नेमाने पठण करायचं आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि आपल्या मोबाईलमधून दररोज तुम्ही या श्लोकाचं 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 101 वेळा तुम्ही नक्कीच पठण करू शकता। तर पहा, तुम्हाला सांगितलेल्या या 2 सेवा आहेत तर ह्या तुम्हाला आवर्जून येत्या 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला आवर्जून करायच्या आहे। काही अडचणी तर तुम्ही मध्ये काही दिवस बंद करू शकता, पुन्हा ही सेवा चालू करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।